विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांनी ठिय्या आंदोलन केलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी ते करत होते। सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंचं निलंबन करा, दानवेंनी माफी मागावी असं लाड यांचं म्हणणं होतं। तर आंदोलन करून काय होणार नाहीये, राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी। आता भाजपला कायदे नियम आठवू लागलेत। प्रसाद लाड यांना काय करायचं ते करू द्या असा पलटवार दानवेंनी केला। सभागृहाचा आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही आहे। मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे। ही माझी मागणी यांच्यापुढे राहील। मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या। आता त्यांना नियम आणि कायदे संविधान आठवायला लागलेलं आहे। इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते। आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे। मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे। मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा। मी बोललो सांगतो। मी कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही। मग कशाला केलं ते लाडनी? त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला, कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला। पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलं आहे ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद, विष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं नाही।